हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मी रसिका स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मार्गशीर्ष महिना चालूच झाला होता, म्हणून म्हटलं साफसफाई करायला घ्यावी. तसं वरचेवर आपण करतच असतो, पण म्हटलं आज हा व्हिडिओ आहे तो तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणून मी चालू केला व्हिडिओ. आणि ते जी जास्तीची भांडी होती ना ती ठेवण्यासाठी मी खरं तर काम चालू केलं होतं. आणि ते ठेवून पुन्हा म्हटलं भांडी ठेवतेच आहे तर म्हटलं किचनसुद्धा साफ करून घेऊया. मग ती भांडी वगैरे घासून घेतली होती आधीच. तो व्हिडिओ काही शूट करता आला नाही. बाकी ट्रॉलीसुद्धा स्वच्छ करून घेतल्या होत्या, तेही व्हिडिओमध्ये घेता नाही आलं मला. त्यानंतर इथे मी स्वच्छ गॅस वगैरे घासून घेतला. गॅस तसा रोजच पुसत असते, पण पाण्याने असं धुत नाही रोज. 1-8 दिवसांनी वगैरे असं धुते. रोजच्या रोज फक्त फडक्याने पुसून घेत असते सकाळ संध्याकाळ. त्यामुळे तो जास्त तसं काही खराब होत नाही. आणि 4 ते 5 दिवस इतकी थंडी पडली होती की कोणतंही काम करायचं म्हटलं की पाण्यात हात घालायचा म्हटलं की अंगावर काटाच यायचा भांडी वगैरे घासताना. पण आज देवाच्या दयेने व्यवस्थित असं म्हणजे थंडीच नव्हती अजिबात. आभाळ आलं होतं भरपूर असं आणि गरम होत होतं. त्यामुळे हे काम करताना काय वाटलं नाही. आणि थंडी जरी असली तरी आपल्याला कामही करावीच लागतात. आणि एकदा पाण्यात हात घातला की तसं काही वाटत नाही, पण सुरुवातीला हात घालताना जरा नकोच वाटतं. मग म्हणून म्हटलं आज आता करूनच घेऊया हे सगळं स्वच्छ. आणि तुमच्याकडे थंडी आहे की गरम होते ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मी ते पाण्यात विम लिक्विड टाकलं आणि सर्व खिडक्या, कट्टा, स्टाईल वगैरे ते सगळं धुवून वगैरे घेतलं. त्यानंतर स्वच्छ फडकं घेतला आणि त्यांनी गॅस वगैरे पुसून घेतला, कट्टा पुसून घेतला. कट्ट्यावरचं सगळं पाणी होतं ते सगळं निथळून काढलं. आणि जी भांडी घासून ठेवली होती ना ती पाठीमागे गॅलरीत ऊन येतं ना तिथे सुकायला ठेवली होती. आणि माझा मुलगा आहे छोटा, श्री त्याचं नाव आहे, तो शाळेत गेला होता. त्यामुळे त्याच्या शाळेच्या डब्याबरोबरच आमचं जेवण झालं होतं. त्यामुळे मी आधी भांडी घासून घेतली ती सर्व जेवणाची वगैरे. आणि जेवून घेतलं आणि त्यानंतर मग किचन हे ते क्लीन करायला घेतलं. हे काळं मडकं आहे ना माझं, ते जवळजवळ 4 वर्षापासून आहे माझ्याकडे. त्यात छान पाणी थंड होतं आणि रोज रात्रीच मी ते घासून धुवून भरून ठेवत असते. पण आता म्हटलं कट्टा पूर्ण स्वच्छ केला आहे तर म्हटलं आता पुन्हा एकदा घासून घेऊया. सगळं मिक्सर वगैरे खाली ठेवून घेतला, हँड मिक्सी, आणि सर्व तिकडचाही कट्टा धुवून घेतला स्वच्छ असा. त्याच्याबरोबर सिंकसुद्धा स्वच्छ घासून घेतलं. तसं म्हणजे रोजची भांडी घासल्यानंतर तर घासतच असते, पण आजसुद्धा स्वच्छ असं घासून घेतलं. आणि आमच्या शेजारी सतत फर्निचरचं काम चालू असतं, कारण की मिस्त्री आहेत तिथे राहायला. त्यामुळे त्यांची कामंही चालूच असतात. त्यामुळे खिडकी आपण तर सारखी बंद नाही ठेवू शकत. तशी संध्याकाळी मी बंदच ठेवते, कारण की डाससुद्धा येतात आणि पालींची भीती असते येण्याची. तरी ते कुठनं ना कुठनं तरी पाल येतातच. आणि की त्यांना किती जागा लागते, दरवाजाची फट जरी उघडी मिळाली तरी त्या येतात पटकन. आता इथे मी डब्यांची मांडणी आहे ना ती स्वच्छ करायला घेतली होती. तिथेही पाण्यामध्ये लिक्विड टाकून घेतलं थोडंसं आणि 2दा पाणी बदललं आणि व्यवस्थित मांडणी पुसून घेतली ती. त्यानंतर बाहेर तुम्ही टी व्ही बघतच असाल, त्या टी व्हीवर मी हास्यजत्रा लावली होती. कारण की एकटीच होती घरात. एकटी म्हणजे गप्पा मारायला जर का कोण असेल ना तर काम करताना काही वाटत नाही, पण एकटं असलं की मग ते घर खायला उठतं नुसतं. त्यामुळे एकतर टी व्हीवर गाणी तरी लावायची, नाही तर असं हास्यजत्रा किंवा दुसरं काहीतरी लावायचं आणि ऐकत बसायचं. त्या ऐकता ऐकता कामंसुद्धा आपली पटापट होतात, आपल्याला एनर्जी येते. गाणी लावल्यावर तर खूप छानच वाटतं. तुम्ही ऐकता का गाणी कामं करताना? आणि गरम होत होतं त्यामुळे वरती पंखा चालूच होता. त्यामुळे मांडणी सुकायला काही वेळ लागत नव्हता आणि जास्त ओलं करतच नव्हती मी. व्यवस्थित असं पुसून घेतलं. मांडणी पटकन सुकली की तिथल्या तिथे डबे लावून घेत होती. म्हणजे मग पुन्हा पुन्हा तिथे हात लावत बसायला नको. त्यामुळे आणि ट्रॉली ही आतमधनं पुसून घेतलीच होती जेव्हा ती डबे काढले, जास्तीची भांडी काढली होती तेव्हाच. त्यामुळे जास्त आतनं काही पुसायची नव्हती, बाहेरनंच पुसायची होती. फ्रीजसुद्धा पुसून घेतला होता मी. हे शेअर करते कारण की जर का एकमेकींना आपण कामं करताना बघितलं ना तर आपल्यालासुद्धा हुरूप येतो कामाचा, की आपण पण स्वच्छ करून घेऊया. आणि हा पुठ्ठा जो मी कट करते ना
तुपाची भांडी, तुपाचं म्हणजे देवाचं जे तूप आहे आणि खाण्याचं असं तूप ठेवण्यासाठी. कारण की असंच खाली ठेवलं ना तर ते खूप तिथली जागा आहे ती तेलकट वगैरे होऊन जाते. असंही फोडणी देताना होतंच ते तेलकट, पण तरीही आपण अजून थोडी काळजी घेतली ना तर एवढं घासावं लागत नाही. मग तो पुट्टा आहे तो मी 8 दिवसांनी वगैरे असं बदलत असते. ट्रेसुद्धा ठेवू शकतो त्याच्याखाली, पण तेवढा छोटा ट्रे नाही आहे माझ्याकडे. म्हटलं आता तेवढ्यासाठी कशाला आणायचा, म्हणून मग असं पुठ्ठे तर आपल्याला मिळतातच सतत, आणि तो सतत मी बदलत असते. मुंग्या वगैरे आल्या तरी पण ते पुट्टा उचलून फेकता येतो आपल्याला, आणि खराब झालं तरी टाकून दिलं तरी काही वाटत नाही. ट्रे जरी ठेवलं इकडे, माझं जे तेलाचं किटली वगैरे आहे ना त्याच्याखाली एक आहे ट्रे मोठा, त्यातसुद्धा मी एक पुठ्ठा ठेवते आणि तिथे ठेवलेलं असतं ते तेलाचं भांडं आणि किटली असं. आणि ही ट्रॉलीसुद्धा बाहेरनं स्वच्छ पुसून घेतली. सकाळी फक्त आतनंच घेतली होती, त्यानंतर ही बाहेरनंसुद्धा पुसून घेतली चांगली. आणि आता म्हटलं फरशी पुसून घ्यावी हाताबरोबर. एकदा त्या कामाला सुरुवात केली ना की ते पूर्ण होईपर्यंत आपल्याला चैन पडत नाही, पण जोपर्यंत आपण करत नाही ना तोपर्यंत आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो. म्हणून म्हटलं आता आपण करतो आहे तर सगळं एकदम करून घेऊया पटापट. आणि हे सगळं आवरेपर्यंत मला जवळपास 2 ते 3 तास लागले होते. हे फास्ट फॉरवर्ड केलं आहे कारण की जर का स्लो व्हिडिओ केला असता तर खूप मोठा पण झाला असता आणि तुम्हालासुद्धा कंटाळा आला असता एवढं सगळं बघत बसायला. म्हणून मग फास्ट फॉरवर्ड करून तुमच्यापर्यंत पोचवते हा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सर्व लादी वगैरे पुसून झाल्यावर इतकं छान वाटत होतं ना, खूप प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, आणि काळजी घ्या सर्वांनी आपली. आणि तुम्ही तुमची साफसफाई केली का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे इथे गरम होते की थंडी आहे ते सुद्धा नक्की सांगा. बाकी भेटू आपण पुन्हा. किती सुंदर वाटतं ते बघा, मी दाखवते तुम्हाला इथे पुढे. स्वच्छ करून ठेवल्यावर खूप छान वाटतं सर्व बघायला, तिथनं जाऊसं वाटत नाही. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत आराम करा. भेटू आपण. बाय.